मित्रांनो, पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव, लासलगावचे उपबाजारावर विंचूर, पिंपळगाव बसवंत तसेच सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक 12 मे 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 476 वाहनांचा लिलाव आज उन्हाळी कांद्याचा झाला. उन्हाळी कांद्याचे भाव 500 रुपयापासून 1701 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांदे विकलेले आहेत. तर सरासरी कांद्याचा भाव 1100 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे सरासरी उन्हाळी कांदे आज विकलेले आहेत. तर विंचूर येथे 482 वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये झाला. 500 रुपयापासून 1601 रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे कांदे विकले. सरासरी कांदा 1100 रुपये क्विंटलपर्यंत आज विंचूर येथे विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव विंचूर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत. तर पिंपळगाव बसवंत येथे 909 वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये झाला. 700 रुपयापासून 2353 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज उन्हाळी कांदा विकला. सरासरी कांदा 1150 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 300 रुपयापासून 790 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 500 रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे गोल्टीला बाजारभाव निघाले आहेत. मित्रांनो, पिंपळगाव बसवंत येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर अगदी किंचितसे 50 पैशापर्यंत सुधारलेले आपल्याला दिसून येत आहेत. तर इकडे सोलापूर येथे 125 प्लस कांदा गाड्यांची आवक आली होती. गावरान सुपर क्वालिटी कांदे 1430 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठे साईज कांदे 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 900 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिनी मिडियम कांदा 700 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 500 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 300 400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदा 500 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे. मित्रांनो, आज सोलापूर येथे मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.